नमस्कार माऊली. व्यक्त होणं हा माणसाचा स्थायी भाव आहे. आपल्याला येणारे सर्व अनुभव आपण या जगाला सांगावे. आपल्याला जे वाटतं त्या भावनांचा संग्रह करून ते या सगळ्या जगासमोर मांडावं. आपले विचार, आपली मतं ही लोकांना समजेल अशा भाषेमध्ये मांडावीत. हा मनुष्य स्वभाव आहे. मग यासाठी लिपी, भाषा आणि ते व्यक्त होणारी अनेकविध माध्यम निर्माण झाली. त्यात प्रगतीही होत राहिली. आणि माऊली, गाथा सप्तशती सारखा ग्रंथ जर निर्माण झाला नसता तर कदाचित आपलं भविष्य आज आहे तितकं उज्ज्वल झालंही नसतं बरं का. महानुबाई, तू कधी आलीस? मला समजलेच नाही ग. कसे कळणार? तुझ्या अंतरी चालू असलेले वाद तुला शांत होऊ देत नाही. मग आजूबाजूला काय घडते हे तुला कसे कळणार? असे काही नाही ग. तुला असे का वाटत आहे? लीलावही, अगं आपण जीवाभावाच्या सख्या आहोत, बहिणी आहोत. आपले दुःख एकमेकींना न सांगता देखील आपण ओळखू शकतो ग. लीलावही, असे काय घडले तुझ्या आयुष्यात? तुझ्या सुवर्णमयी संसाराला कोणाची नजर लागली? कुणाची नाही ग, माझीच. मीच माझ्या कृत्यामुळे हे अनिष्ट ओढावून घेतले आहे. माझ्या काहीशा विद्वत्तेमधील अहंकारामुळे नकळतपणे माझ्या आणि महाराजांच्या नात्यामध्ये वितुष्ट आले आहे. का? महाराज काही म्हणाले का? नाही ग. माझ्या मुखातून त्यांच्या भाषेतील उणीवेबद्दल काही अपशब्द बोलले गेले आणि ते त्यांच्या जिव्हारी लागले. इतके की त्यांनी स्वतःच अपराधी मानले आणि माझ्यापेक्षा ते कमी योग्यतेचे आहेत असे स्वतःच आणि मला सांगितले. आणि तेव्हापासून ते माझ्यापासून लांब गेले आहेत. याचे मला खूप शल्य आहे महानुबाई. शांत हो लीलावही, शांत हो. आपल्याला अपेक्षित असलेल्या घटना नाही घडल्या ना की त्याचा त्रास होतो. परंतु चुकून आपल्या हातून कोणाचे मन दुखावले गेले तर त्याचा क्लेश अधिक होतो. मी समजू शकते. जाऊ दे. माझ्या कर्माची शिक्षा मला मिळेल आणि ती मी भोगलीच पाहिजे. मला सांग, तू कशी आहेस? आणि मी तरी किती स्वार्थी बघ ना. माझेच रडगाणे ऐकवीत राहिले. हे देखील विसरून गेले की मध्यंतरी तुझ्या विवाहाची बोलणी चालू होती. त्याबद्दल काय घडले ते विचारलं देखील नाही मी. लीलावही, इथे माझ्या प्रिय सखीचा, बहिणीचा संसार सुरळीत होत नसेल तर मी माझा संसारात कसा सुरू करू शकेन? आणि म्हणूनच मी पिताश्रींना निक्षून सांगितले आहे की जोपर्यंत तुझे वैवाहिक आयुष्य पूर्ववत होत नाही तोवर मी शांत बसणार नाही आणि माझ्या विवाहाचा विचार ध्यानी देखील आणणार नाही. विजयानंद, अमात्य, आपण किती विविध प्रांत पिंजून काढले. किती विविध सामाजिक आर्थिक परिस्थितीमधून जाणारी जनता बघितली. प्रत्येकाचे प्रश्न वेगळे, प्रत्येकाची आनंदाची आणि दुःखाची परिभाषा वेगळी, प्रत्येकाची व्यक्त होण्याची पद्धत देखील वेगळी. आता हेच बघा ना, इथले बांधव इथल्या देवाची पूजा करतात, भजने गातात. इथले प्रजाजन या रानाची पूजा करतात.
स्त्रियांच्या सौंदर्याची स्तुती करतात, निसर्गाचे आभार मानतात. अहो, हीच तर संस्कृती आहे आणि हाच वारसा आपण पुढे नेणार आहोत. तेव्हा त्याचे जतन करणे हे आपले कर्तव्य नाही का? महाराज, आपण म्हणताय ते अगदी रास्त आहे, परंतु इतक्या विस्तृत अनुभवांचा संचय करण्यासाठी आवश्यक असलेली शाब्दिक श्रीमंती कोणाकडे असेल? तेच तर आपल्याला शोधायचे आहे. त्यावर विचार करायला हवा. महाराज, आपली शंका निश्चितच चिंत्य आहे आणि हा गहन विषय मार्गी लावावा हे देखील मान्य. परंतु महाराज, या सगळ्या विचारांच्या प्रवाहामध्ये आपण एक विसरता कामा नये की आपले आजचे पाठाचे पठण अद्याप शिल्लक आहे. अहो अमात्य, महाराज इतक्या महत्वाच्या विषयामध्ये त्रस्त असताना तुम्ही त्यांना पठणाचे स्मरण करून देताय. सेनापती, हे पठण म्हणजे केवळ वाचन अथवा श्रवण नाही, हो, हा साक्षात देवी सरस्वतीचा आशीर्वाद आहे, जिने या सृष्टीमध्ये विद्या घडवली, या सृष्टीला नव्या दृष्टीने बघण्याची किमया दाखवली. हा तिचा अपमान नाही का? महाराज, मी काही चुकीचं सांगत असेल तर क्षमा असावी, परंतु जर आपल्याला देवी सरस्वती प्रसन्न झाली नाही तर आपल्याला तरी या भाषेचे महत्व आणि रसास्वाद कसा प्राप्त होईल? अगदी योग्य अमात्य. देवी सरस्वती आपल्याला निश्चितच यातून मार्ग दाखवेल. म्हणजे मी समजलो नाही महाराज. अमात्य, हीच ती घटिका आहे जेव्हा आपल्याला देवी सरस्वतीची उपासना करायला हवी. मी तपश्चर्या करून देवी सरस्वतीला प्रसन्न करेन आणि हा समृद्ध साहित्यिक वारसा जतन करून ठेवण्यासाठी तिला विनंती करेन. परंतु महाराज, देवी सरस्वतीला प्रसन्न करणं म्हणजे? हो महाराज, मग हे कसे शक्य होईल? हे आमच्या कल्पनेपलीकडचे आहे महाराज. अमात्य, आपल्याला जे साध्य करायचं आहे ते देखील आकलना पलीकडचं आहे. मग त्यासाठी जे प्रयत्न करावे लागतील तेही कल्पनेच्या पलीकडचे असतील आणि ते मी करेन. कितीही आव्हाने येऊ, कितीही संकट येऊ, माझा निश्चय ढळणार नाही. राजमाता, राजमाता, काय झाले लीलाबाई? तू इतकी अधीर होऊन धावत आलीस? राजमाता, मला समजले आहे की महाराजांचा सांगावा घेऊन सेवक आले आहेत. इतक्या काळानंतर त्यांच्याबद्दल माहिती मिळत आहे. या आनंदाने मी इथवर आले आहे. सत्य आहे, आम्ही देखील हलच्या निरोपासाठी आतुर झालो होतो. सेनापती विजयानंद यांनी हे पत्र लिहून पाठवले आहे. तू थांब इथे, आपण वाचूया त्यांनी यात काय लिहिले आहे. आदरणीय राजमाता, सेनापती विजयानंद यांचा आपणास सादर प्रणाम. महाराज हल यांच्या समवेत देशाटन करण्याच्या मोहिमेमध्ये आम्ही अनेक विद्याप्रांत बघितले. तेथील जीवनमान, संस्कृती अभ्यासले. तसेच आपल्या राज्याच्या भरभराटीसाठी आणि विस्तारासाठी कसे डावपेच आखता येतील ह्याचे देखील निर्णय घेण्याचे महाराजांनी योजिले आहे, ज्याबद्दल आपणास विस्तृतपणे कळविण्यात येईलच. आणखी एक अत्यंत महत्त्वाचे व चिंताग्रस्त विषयाबद्दल आपणास सांगायचे होते राजमाता. गेले काही दिवस महाराज जणू पुढत आहेत. काहीतरी दुःख आहे जे त्यांना स्वस्थ बसू देत नाही आणि त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली असता ते असे म्हणाले की देवी सरस्वती त्यांच्यावर रुष्ट आहेत आणि त्यांच्याशी चर्चा करून ज्ञानार्जन करण्याची तीव्र इच्छा आहे. त्यासाठी कितीही पराकोटीचे प्रयत्न करण्यासाठी ते सज्ज आहेत. म्हणून देवी सरस्वतीला प्रसन्न करण्यासाठी महाराजांनी तप करण्याचे आरंभिले आहे, जे अत्यंत खडतर आहे.
परंतु त्याची त्यांना तमा नाही. लीलाबाई, काय झाले बाळा? काय झालं तुला? हे केवळ माझ्यामुळेच घडते आहे राजमाता. माझी ती अनावधानाने झालेली एक चूक त्यांच्या मनावर खोल आघात करून गेली. आता त्यांनी जणू हट्टच धरला आहे की ज्ञानार्जन करूनच शांत होणार. राजमाता, इतका अट्टहास का म्हणावा? नाही पुत्री, तुझा यात काही दोष नाही. राजमाता, मी स्वतःला याबद्दल कधी क्षमा करू शकणार नाही. कधी क्षमा करू शकणार नाही. प्रणाम राजमाता. तुम्ही राजपुत्र हल्लांना इथून जाताना पाहिलं का? नाही पाहिलं त्यांना आम्ही. आणि सेनापती विजयानंद यांना? ते तर आम्हाला दिसलेच नाही. ओम सरस्वती देवे नमः. पुत्र हल, डोळे उघडा आणि बघा मास. ओम सरस्वती देवे नमः. आम्ही दोघी तुम्हाच भेटावयाला आलो आहोत. ओम सरस्वती देवे नमः. महाराज, महाराज एकदा बघा तरी. ओम सरस्वती देवे नमः. किती तो क्रोध म्हणावा, किती वेळा क्षमा मागावी आम्ही. ओम सरस्वती देवे नमः. प्रणाम राजमाता. प्रणाम महाराणी. आपण इथे कशा आलात? पुत्राची ओढच आम्हाला इथवर खेचून घेऊन आली असे म्हणावे लागेल अमात्य. परंतु आम्ही ज्याच्यासाठी इथवर आलो आहोत तो आमच्याकडे दृष्टी फिरवून देखील पाहत नाहीये. अहो, असे नका म्हणू राजमाता. ते म्हणतात ना, मनुष्याचे मन भगवंताच्या ठाई गुंतले की त्याला त्यातून बाहेर काढणं केवळ अशक्य. अगदी तसेच झाले आहे महाराजांचे. म्हणजे काय झाले आहे? त्यांनी विरक्ती तर स्वीकारली नाही ना? नाही, तसे नाही महाराणी. पण त्यांनी दृढ निश्चय केला आहे की ते देवी सरस्वती यांना प्रसन्न करतील आणि अपेक्षित असा वर मागून घेतील. नाही, वाटते तितके सहज कार्य नाही हे. यांच्या या अवस्थेस कारणीभूत मीच आहे. अहो, मला हवे ते शासन करा, परंतु स्वतःच अशी शिक्षा करून घेऊ नका. महाराज आपल्या कोशातून बाहेर या. महाराज, बाहेर या. महाराज. ओम लीलाबाई. राजमाता, आपण खूप कष्टप्रद प्रवास करून इथवर आलात हे माझ्याच काळजीपोटी, हे मी जाणतो.
माझ्यावर विश्वास ठेवा. माझ्या मनात कुणाबद्दलही कसलीही आडी नाही, दुस्वास नाही. एका परम कर्तव्यापोटी मी उचललेले हे पाऊल आहे आणि त्याची पूर्तता करणे हे माझे आता दायित्व आहे. मी आपणास विनंती करतो, आपण इथून निरोप घ्यावा. कारण माझ्या साधनेमध्ये व्यत्यय येणे हे देवी सरस्वतीचा अपमान करण्यासारखे आहे. आणि हे पातक कुणाकडूनही घडू नये अशी माझी इच्छा आहे. ओम सरस्वती देव्यै नमः. राजमाता, महाराणी, आपण निश्चिंत राहावे, कारण महाराज आता एका वेगळ्या प्रवासासाठी निघाले आहेत. त्यांचा हा प्रवास कधी पूर्ण होईल, ते तेथून परत कधी येतील हे आता कोणीही सांगू शकत नाही. आपण फक्त देवी सरस्वती यांच्यावर श्रद्धा ठेवूयात आणि हीच प्रार्थना करूयात की ह्या अवस्थेचा सुखांत शीघ्र काळात होऊ. महाराज, महाराज, हे माता सरस्वती, जशी तू माझ्यावर सदैव कृपादृष्टी ठेवलीस, तसाच त्या कृपेचा वर्षाव महाराजांवर देखील असू दे, हीच नम्र विनंती. ओम सरस्वती देव्यै नमः. ओम सरस्वती देव्यै नमः. ओम सरस्वती देव्यै नमः. ओम सरस्वती देव्यै नमः. माऊली, आपली ही मातृभाषा मराठी भाषा, अमृता तेही पैजा जिंके अशी तिची महती. या भाषेच्या उद्धारासाठी अनेक साहित्यिकांनी, अनेक लेखकांनी, अनेक वाचकांनी आपलं बलिदान दिलंय माऊली. होय, बलिदानच. कारण तिच्या महात्म्याची धगधगती ज्योत पेटती ठेवण्यासाठी कित्येकांनी आपल्या लेखणीच्या अग्नीनं त्यात प्राण फुंकलेत. म्हणून तर आज आपण अभिमानानं मराठी भाषा बोलू शकतो, लिहू शकतो, जगू शकतो. आणि निश्चितपणे हा आपला अभिमान आहे.